हाकेंच्या गाडीवर हल्ला प्रकरणी तिघा जणांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। हाकेंच्या गाडीवर तिघांनी हल्ला केलेला होता, त्या तिघांना ताब्यात घेण्यात आलेला आहे। लक्ष्मण हाकेंच्या गाडीवर अहिल्यानगरमध्ये हल्ला करण्यात आला। हाके नाश्त्यासाठी थांबले असताना हा गाडीवर हल्ला झालेला आहे, त्यामुळे कोणतीही दुखापत लक्ष्मण हाकेंना झालेली नाहीये। हाकेंवरील हल्ल्याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। तर या हल्ल्या प्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आलंय। अहिल्यानगरमधल्या पोलिसांनी या तिघांना ताब्यात घेतलेला आहे। हे तीन जण कोणत्या कारणानं लक्ष्मण हाकेंवर हल्ला करण्याचा प्रयत्न करत होते हे अद्याप समोर आलेलं नाहीये। तर या तिघांचीही आता पोलिसांकडून चौकशी सुरू असल्याचं समोर येतंय। हाकेंच्या गाडीवरील हल्ल्याप्रकरणी तिघांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। अहिल्यानगर पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे आणि तिघांना ताब्यात घेतलंय। 11:30 ते 12 वाजताच्या दरम्यान ओबीसी नेते श्री लक्ष्मण हाके हे दौंडकडून पाथर्डीकडे जात असताना नगर तालुक्याच्या हद्दीमध्ये एका ठिकाणी रेस्टॉरंटमध्ये नाश्ता करत होते आणि नाश्ता करून परत जात असताना काही इस्मांनी त्यांच्या गाडीवरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला। त्यांच्यासोबत असणाऱ्या पोलिसांनी त्यांना सुखरूप त्या ठिकाणाहून बाहेर काढलं आणि जे हल्लेखोर आहेत त्यापैकी 3 जणांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आलेलं आहे। नगर तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात येत आहे। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।